नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत, खमंग आणि झटपट तयार होणाऱ्या तांदळाच्या पिठाच्या खारवट मठऱ्या। ही रेसिपी नक्की शेवटपर्यंत पहा। सर्वप्रथम आपण एका कढईमध्ये पाणी गरम करायला घेऊ। मी इथे 1 कप पिठाचा वापर करून मठऱ्या तयार करणार आहे। त्यासाठी अचूक पाण्याचे प्रमाण 1.5 कप असे आहे। पाण्याला उकळी आली की त्यात जिरे, ओवा, पांढरे तीळ आणि मीठ टाकून घेऊ। आता 1 कप तांदळाचे पीठ घालून घेऊ आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ, जेणेकरून पिठाच्या घुटड्या होणार नाहीत। पीठ मिक्स करून झाले की आता गॅस बंद करून पिठाला 10 ते 15 मिनिटांसाठी झाकून ठेवू। आता पिठाला एका भांड्यात काढून घेऊ, जेणेकरून ते लवकर थंड होईल। थोडेसे तेल घेऊन पीठ अगदी छान मळून घेऊ। इथे पाण्याचे प्रमाण अचूक असले की पीठ जास्त सैल किंवा घट्ट होणार नाही। आपले पीठ अगदी परफेक्ट तयार झाले आहे। आता पिठाचा एक मोठा गोळा घेऊन त्याला सुरुवातीला थोडे पीठ लावायची गरज आहे। नंतर पीठ न लावता सुद्धा आपण पोळी आरामात लाटू शकतो। आपली पोळी अजिबात पोळपाटाला चिकटणार नाही। आपल्याला इथे अगदी पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे। आता एका काटेरी चमच्याच्या साहाय्याने मी पोळीला छिद्रे करून घेतले, ज्यामुळे तळताना ते फुगणार नाहीत। इथे मी आधी लांब स्ट्रिप कापून त्यांना एकावर एक ठेवून ट्रायंगलमध्ये कट करून घेतले आहेत। तुम्ही बघू शकता, व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार मी ट्रायंगल कट केले आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यांना कट करू शकता। कट केल्यानंतर त्या पीसेसना मी वेगळे करून तळायला घेतले होते। माफ करा, ती क्लिप इथे ॲड नाही झाली आहे। आता आपण यांना सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊ। मित्रांनो, तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। जर रेसिपी आवडली असेल तर लगेच लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि सबस्क्राईब करून माझ्या किचन फॅमिलीचा भाग बना।